नमस्कार, दृष्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डहाणूत माकपाचा भव्य मोर्चा, बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा. डहाणू दिनांक 5 मे रोजी शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी डहाणू येथे हजारांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाने सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मोर्चा दरम्यान आंदोलकांच्या मोठ्या संख्येमुळे पारनाका बोर्डी सागरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपली भूमिका ठामपणे मांडली. आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, वनपट्टे शेतकऱ्यांच्या नावावर करून 7/12 उतारा द्यावा, मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गासाठी संपादित जमिनींचा मोबदला तातडीने जमा करावा, मोकाट गुरांच्या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, तसेच वन व इतर जमिनी संबंधित प्रलंबित अर्जावर तातडीने कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या मांडल्या. दरम्यान पक्षाच्या शिष्टमंडळाची प्रशासनासोबत मागण्यांवर चर्चा सुरू असून यावेळी प्रांत अधिकारी विशाल खत्री, डहाणू तहसीलदार सुनील कोळी, तलासरी तहसीलदार अमोल पाठक यांच्यासह वन, कृषी, नगर परिषद आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मोर्चाचे नेतृत्व विनोद निकोले यांनी केले. यावेळी अशोक ढवळे, मरियम ढवळे, किरण गहला, रडका कालंगडा, चंद्रकांत घोरखणा, लक्ष्मण डोंबरे, सुनीता शिंगाडा, लहाणी दौडा, नंदकुमार हाडळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डहाणू व तलासरी तालुक्यातील हजारो शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांमुळे प्रशासनावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आज डहाणू प्रांत कार्यालयावर हा मोर्चा आयोजित केलेला आहे. मोर्चाचं स्वरूप खास करून असं आहे की 19 जानेवारीला जो चारोटी ते पालघर कलेक्टर कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. त्याच्यामध्ये जवळजवळ 12 मागण्या होत्या. त्याच्यावर 7 तास चर्चा झाल्यानंतर जे काही निर्णय आम्ही अंतिम निर्णय असं आलो ते असं होतं की महसूलची जागा असेल, वनाची जागा असेल, गायरान देवस्थान, सिलिंगची जागा असेल, इतर त्याचप्रमाणे तळघराचे फॉर्म भरणे, हे सर्व मागण्या त्यावेळेस चर्चेद्वारे मान्य झाल्या. परंतु त्याचे फॉर्म भरण्याचं बाकी होतं ते आज गेल्या महिनाभरापासून आम्ही सर्वच गाव पातळीवर ते फॉर्म भरलेले आहेत. 30-40 हजार फॉर्म हे आज डहाणूच्या प्रांत कार्यालयावर आम्ही सबमिट करणार आहोत. त्यानंतर इथून हे सर्व फॉर्म पालघर कलेक्टर कार्यालयात जातील, तिथून ते तालुका स्तरावर जातील आणि तिथे आमच्या कब्जामध्ये जी जागा आहे त्याची मोजणी होऊन 7/12 त्याची सगळी नोंद व्हावी, अशा प्रकारचं निवेदन त्यावेळी झालं होतं. चर्चा झाली होती. त्या माध्यमातून आज हे फॉर्म आम्ही डहाणूच्या प्रांत कार्यालयावर जमा करणार आहोत. आज हजारो लोक या ठिकाणी पुन्हा शेतकरी एकत्र आलेले आहेत. फॉर्म जमा केल्यानंतर याची अंमलबजावणी व्हावी असे आमचं निवेदन आहे.